मंजिरी, मीराच्या येण्यामुळे कमालच झाले ना. मी इतके दिवस आपण सगळे वेदाला हसवायचा बोलतं करण्याचा प्रयत्न करत होतो, पण कुणालाही ते जमलं नाही. आज मीरा आली आणि वेदा हसली. एवढंच नाही तर आज मीरामुळे वेदा शांतपणे झोपीही गेले. हे विलक्षण आहे. बरोबर बोलताय तुम्ही. तसं पाहायला गेलं तर मीराचा आपल्या कोणाशीच काहीच संबंध नाही, पण वेदाच्या बाबतीत तिच्या मनात लगेच जिव्हाळा निर्माण झाला. मला तर वाटतं की देवानीच मीराला वेदासाठी पाठवलं. नाहीतर वेदाला एका दिवसात कुणाबद्दलही एवढी आपुलकी निर्माण होणं शक्यच नाहीये. त्यानिमित्ताने वेदा जराशी खुश राहील आणि मायालाही वेळ मिळेल अथर्वला अंबिकाच्या दुःखातून बाहेर काढायला. अथर्वलाही नकळत का होईना मीराची मदतच होणार आहे. अथर्वची आत्ताची मनस्थिती बघता त्याच्यासाठी कुठलीही मदत अपुरीच आहे. अंबिकाला त्या आउट हाऊसमध्ये दुर्दैवी मरण आलं. अथर्व कधी कधी एकटाच जात असतो त्या ठिकाणी, एकटा बघत बसतो. आपण ते आउट हाऊस रिनोव्हेट करून घेऊया का? नाही म्हणजे ते आउट हाऊस जळाल्यापासून आपण खूप वेळेला प्रयत्न केला, पण दरवेळेला काही ना काही अडचणीमुळे ते शक्य झालं नाही. आता अथर्वच्या लग्नाच्या निमित्ताने कदाचित हेही काम होऊन जाईल. तसेही अंबिकाच्या सगळ्या आठवणी आपण या घरातून बाहेर काढतोय. ते जळालेलं आउट हाऊस ही सुद्धा एक खूप मोठी आठवण आहे अंबिकाची. आपण ते रिनोव्हेट करून घेऊया. तुला काय वाटतं मंजिरी? काय वाटतं तुला? सॉरी सॉरी, कोण आहे तू? आई ओके? कमाल आहे तुझी. किचन मध्ये काय करतेयस? फिरायला आले होते. दिसतंय ना, झोपले होते. मला माहित नव्हतं. माहित असायची काय गरज आहे? तुम्ही आलात, अंधार होता. शहाणा माणूस काय करतो, आधी लाईट लावतो आणि मग येतो. लाईट लावून यायचं होतं ना. भाई ग, इतका दुखतोय ना हात. तुम्ही नेहमी असंच करता का? सरळ लेशीत चालत जाता? नेहमी. हो, मंदिरात पण तुम्ही त्या दिवशी तेच केलं. इतकी सुंदर रांगोळी काढली होती मी, त्यावरनं चालत गेलात. चालत गेलो नव्हतो, थांबलो होतो तिथे. मी ओरडले म्हणून थांबलात. आणि त्यासाठी सॉरी म्हणालो होतो मी. काय बाई, 4 डोळ्यात पण दिसत अजिबात नाही. तुम्हाला 4 डोळे. मला नीट दिसतं ओके. कदाचित तुला कळत नाही की हे किचन, गॅस स्टव, फ्रीज, भांडी, स्वयंपाक करायची जागा आहे, झोपायची नाही. तेवढं कळतं मला. गावाकडे नाही सोचले चालत तुमचे. जिथे जागा मिळेल ना तिथे झोपावं लागतं. मला आर्ग्युमेंट करायची नाही. किचनमध्ये झोपायचं नाही, सिंपल. असं कसं? बाईसाहेबांनी मला राहायला हीच जागा दिली आहे, मग इथेच झोपणार ना. आईने सांगितलं, मला माहित नव्हतं. सॉरी. असे काय सॉरी बोलायचं ते पण इतकं तुटकपणे? स्वतःचीच चूक आहे, पण काहीच वाटत नाही. आई ग, किती जोरात पाय दिलाय मी. तुलाच सगळी कामं करायला लागणार आहे ती. मीरा, काय झालं? तू जाऊन आलीस ना वर वेदाला उठवायला? काय झालं? आवरलं का तिचं? उठवायला गेले होते मी, मग पण ती बोलतच नाही हो. हसत पण नाहीये. अशी कशी हसत नाहीये? काल बरोबेस हसवलंस तिला, म्हणून तू तुला इथे कामावर ठेवलं ना, हो की नाही? हो, पण आता ती बोलतच नाहीये आणि माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. अरे देवा, आता काय करायचं मग? आता काय अगं, काहीच नाही करू शकत आपण. ती कितीतरी दिवस जरा बोललीच नाही. म्हणजे मला असं वाटतंय मीरा, तुला आता तिच्या कालाने घ्यावं लागणार आहे. नर्मदा, मीरा आता कायम वेदासोबत असणार आहे. ती गप्प असण्याचं कारण तिला माहिती पाहिजे. हो, खरं तर मी आता सांगणारच होते तिला. म्हणजे माझ्या डोक्यात आलंच होतं, पण वहिनी आता तुम्ही आलात तर तुम्हीच सांगा.
काही मोठं कारण आहे का? अंबिकाला जाऊन वर्ष झालंय. अंबिका? वेदाची आई, अथर्वची बायको, या घरची सून. तिचं जाणं हा खूप मोठा धक्का होता आम्हा सगळ्यांसाठी. ते दुःख अजूनही आमच्या मनातनं कमी झालेलं नाहीये. अंबिका गेल्यापासून वेदा हसणंच विसरले. काल काय ती थोडीफार तुझ्यामुळे हसली तेवढंच. हसणं तर लांबच राहिलं. ती बोलतही नाही कोणाशी. त्या दिवसापासून ती बोललीच नाहीये. जणू वाचाच गेलीये तिची. या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम झाला वेदावरती. साहजिकच आहे त्यात त्या लेकराची तरी काय चूक. शेवटी आई गमावली तिने तिची. अंबिका मॅडमना नक्की काय झालं होतं? कशाने गेल्या त्या? म्हणजे आजारी होत्या का?